नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बरेच दिवस झाले माझा व्हिडिओ का आला नव्हता, मी व्हिडिओ का टाकत नव्हते, तर त्याचं कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आमच्या घराचं काम चालू होतं आणि घराचं काम चालू असलं की वेळच भेटत नाही. व्हिडिओ बनवायचा म्हटलं तरी काही सुचत नाही. सगळीकडं पसारा, एडिटिंग कुठं करायचं, व्हिडिओ शूट कसा करायचा, त्यामुळं व्हिडिओ शूटिंग बंद होतं. आणि व्हिडिओ शूटिंग करायला सोपं असतं, पण एडिटिंग करायला खूप वेळ लागतो. आणि मला तर एवढं काम होतं की मला एडिटिंग करायला वेळच मिळत नव्हता. कलरवाली असली की पसारा काढून द्यायला लागतो आणि घरात मी एकटीच असल्यामुळे हे सगळं मलाच बघायला लागत होतं. आमचे आहो रानात जायचे, दुपारी येऊन थोडासा आराम करायचे, त्यामुळं आहोंला काही मी सांगू शकत नव्हते. आमच्या घराला कलर बघा, इंग्लिश कलर केला आहे, खूप छान दिसतोय. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर कसा दिसतोय ते कमेंट करून नक्की सांगा. घराचा कलर छान झाला आहे का? आता मी तुम्हाला आमच्या वरच्या दोन्ही रूमचा कलर दाखवते. चला आपण स्टोर रूमचा कलर बघूया. हा बघा स्लॅब आहे. ह्या स्लॅबला अजून डॅम प्रूफ कलर करायचा आहे. वरच्या स्लॅबला झाला आहे. आता इथून आत एंट्री आहे. इकडं आमच्या भैयाची रूम आहे. ही रूम खूप छान आहे. आमचा भैया कुलूप लावून गेला आहे, कारण काय कामगार आहेत, लक्ष ठेवायला एवढा वेळ नसतो. सगळीच कामगार काही चांगली नसतात, त्याच्यामुळं आमचा भैया कुलूप लावून गेला आहे. मी खाली असते, खाली पण कलरचं काम चाललं आहे. आणि हे वर आहे, गादी उन्हात टाकली होती. पावसाचं वातावरण झालं आहे बघा, आभाळ किती गच्च झालं आहे. असं वाटतंय लय पाऊस पडेल. सकाळपासून गरम पण लय होत होतं. ही असं बोळ ठेवलं आहे आम्ही स्टोरूमकडं जायला. आता इथलं मी तुम्हाला कुलूप काढून स्टोरूम दाखवते, स्टोरूमचा कलर दाखवते. हा बघा, मी स्टोरूमचा दरवाजा उघडला. स्टोर रूममध्ये हा कलर केला आहे आम्ही. कलरवाल्यांना सांगितलं होतं थोडा डार्क कलर करा, पण त्यांनी फेंटच कलर केला आहे, जास्त डार्क केला नाही. स्टोर रूममध्ये सुद्धा सगळा पसारा लावून झाला आहे, पण अजून स्वच्छता करायची बाकी आहे. सगळीकडं पसारा इकडं तिकडंच पडला आहे. गिरण बघा स्टोर रूममध्ये इथं शिफ्ट केली. स्टोर रूमवर पत्रा आहे. हे लॉफ्ट आहेत, लॉफ्टवर पण सामान ठेवलं आहे. मस्त खिडक्या काढल्यात. खिडकीतनं बघा आमचा जरंडेश्वरचा डोंगर दिसतोय. इकडं पण एक खिडकी काढली. इकडं मागं सगळं जंगलच आहे. जागा पडून असल्यामुळं बघा अशी चांगली झाडं उगवतात. आमच्या घराच्या तिन्ही भोवतणी पडलेली जागा आहे आणि त्याच्यामध्ये असं सगळी झाडं उगवल्यात. कलरचं काम चालू असल्यामुळं टी व्ही काढून ठेवला आहे. इथं असा कलर दिला आहे. बोळाला आणि भैयाच्या रूमला एकच कलर केला आहे, फक्त फ्रंटची भिंत डार्क ठेवली आहे. छान दिसतोय का कलर? कसा वाटतोय हा कलर नक्की सांगा. सिलिंग व्हाईटच ठेवलंय. सगळ्या रूमच्या सिलिंग आम्ही व्हाईटच ठेवल्यात.
व्हाईट सिलिंगच छान दिसतात. माझा अवतार सुद्धा बघा कसा झालाय. आमच्या घराचा कलर कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. घर कसं झालंय ते पण सांगा. पहिलं पण घर तुम्ही बघितलंच होतं आणि हे आत्ताचं घर झालंय का छान नक्की सांगा. इथं ड्रॅम फ्रूटचा कलर देऊन झालाय. हा दुसरा जिना आहे. टिकेतनी भांडी भरून ठेवलेत. बघा कसं सामान पडलंय. वाटेल की छान. सुपरच दिसतोय. इथं डिझाईनच पाहिजे तर पावसाचं इतकं वातावरण झालंय. चारी बाजूनं काळं ढग आल्यात. सगळीकडून काळं वाढलंय. घरात पण अंधार झालाय. बघा कसलं आभाळ आलंय. असं वाटतंय एवढा जर पाऊस पडला ना तर अख्खं गाव वाहून जातंय का काय. एवढं काळं किट्ट आभाळ आलंय. भ्या वाटायसारखं आभाळ आलंय. हा बघा घराच्या साईडच्या बाजूचा कलर. मी तुम्हाला पुढच्या बाजूनं कलर दाखवला. आता साईडच्या बाजूनं कलर दाखवते. कसा वाटतोय कलर नक्की सांगा. वातावरण एवढं छान झालंय ना. वारं सुटलंय. मस्त वाटतंय बाहेर. असं वाटतंय बाहेरच बसावं. घरात जाऊच नाही. पण आभाळ पण गडगड वाजायला लागले. त्याच्यामुळं बाहेर थांबायची सुद्धा भीती वाटते. बघा किती कलरची डबडी पडल्यात. आणि आमचं पण घरातलं जे फुटकं तुटकं सामान होतं, डबडी होती, ते सगळं बाहेर काढलंय बघा भंगारवाल्याला द्यायला. असं म्हणतात घरात पण जास्त जुनं पुराणं फुटकं तुटकं सामान नसावं, त्यानं दळिंद्रीपणा येतो म्हणतात. म्हणून मी बरंच सामान बाहेर काढलंय. तरी अजून पसारा लावताना सामान काढायचंय. पसारा काढताना बरंच सामान काढलंय. ते इकडं खालच्या पडक्या घरात टाकलंय. हे आमचं पडकं घर आहे. इकडंच लसूण ठेवलाय. बांधकाम चालू होतं, कलरचं काम करायचं होतं, त्याच्यामुळं पसारा ठेवायला जागा नव्हती. पडक्या घरात पसारा टाकलाय. आता हे घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे. जर असाच पसारा ठेवला तर मग पावसाळ्यात भरपूर मच्छर होतात. तरी 5 मोठ्या बादल्या त्यांनी घरी नेल्या कलरवाल्यांनी. आम्ही कलरचं काम त्यांनाच दिलं होतं. कलर त्यांनीच आणला. त्याच्यामुळं बादल्या पण त्यांनीच नेल्या. आपण जर स्वतः कलर आणून दिला तर मग बादल्या आपल्याला देतात. कलर त्यांनी आणला होता त्याच्यामुळं बादल्या पण त्यांनीच नेल्यात. मी मागितल्या
पण त्यांनी काही मला बादले दिले नाहीत. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.